रसिक मित्रांनो, आपण माझ्या स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील एक एक कविता शृंखला रूपात मी आपल्यासमोर सादर करते. त्यातलीच एक कविता आपल्यासमोर मी सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे बहार संपता. आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत आपण समृद्ध असतो, सक्षम असतो, तोपर्यंत लोक आपल्या भोवती गोळा होतात. आणि आयुष्याच्या उतारवयात सुद्धा असंच होतं की आपण जसजसं वृद्धापकाळाकडे जायला लागतो, किंवा दुसऱ्या अर्थाने जर आपण असं बघितलं की आपल्या लोकांना असं वाटायला लागतं की आता उपयोग होत नाहीये, तर अशा वेळेस लोक आपल्याला हळूहळू करून सोडून जायला लागतात. आणि त्यावेळेस आपल्या मनाची जी अवस्था होती, त्या अवस्थेचं वर्णन या ठिकाणी कवी करायचा प्रयत्न करतो. कवितेचं नाव आहे बहार संपता. बहार संपता सर्व पक्षी उडाले, बहार संपता सर्व पक्षी उडाले, एक एक करिता सर्व मज सोडून गेले, एक एक करता सर्व मज सोडून गेले, आज असा नशिबी एकांत आला, आज असा नशिबी एकांत आला, ताटातुटींनी सख्यांच्या जीवभ्रांत झाला, ताटातुटींनी सख्यांच्या जीवभ्रांत झाला, कधी अति आदरे कधी अति आदरे मी तयांचे स्वागत केले, कधी अति आदरे मी तयांचे स्वागत केले, तरी सर्व मज एकटे सोडून गेले, तरीही सर्व मज एकटे सोडून गेले, तयांच्या वेदनांनी प्रत्येक वेळी हुंदका दाटून आला, तयांच्या वेदनांनी प्रत्येक वेळी हुंदका दाटून आला, त्यांनीच परी आज मम भावनांचा अपमान केला, त्यांनीच परी आज मम भावनांचा अपमान केला, तृष्णा तयांच्या माझ्या रसधारांनी तृप्त झाल्या, तृष्णा तयांच्या माझ्या रसधारांनी तृप्त झाल्या, तरी त्यांनीच आज मज हृदयी जखमा खोल केल्या, तरी त्यांनीच आज मज हृदयी जखमा खोल केल्या, भावनेच्या निसरड्या भूमीवर नाना कसरती मी त्यांच्यासाठीच केल्या, भावनेच्या निसरड्या भूमीवर नाना कसरती मी त्यांच्यासाठीच केल्या, परंतु प्रतिक्रियांनी त्यांच्या मम भावना आज करपून गेल्या, परंतु प्रतिक्रियांनी त्यांच्या मम भावना करपून गेल्या. धन्यवाद.